ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या 25व्या रौप्य महोत्सवी विद्याभूषण डॉक्टर प्रशांत पगारे, ध्यानगुरू रघुनाथ गुरुजी यांची उपस्थिती। दिव्य शांती परिवारामध्ये डॉक्टर प्रशांत पगारे हे मार्गदर्शक म्हणून कार्यान्वित। पुणे स्थानक येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। यावेळी ध्यानगुरू रघुनाथ गुरुजी, डॉक्टर प्रशांत पगारे, भारतीय संविधान अभियानाचे शैलेंद्र तुनवनकर, इंजिनियर नरसिंग कटके, डिकाईचे शेखर यादव आदी उपस्थित होते। यावेळी त्यांनी विश्वशांती, विश्वकल्याण, विश्वबंधुता आणि मानव कल्याणासाठी संदेश दिला। विश्वभूषण प्रकांड कायदे पंडित जगामध्ये ज्यांनी शांतीचा संदेश पोहोचवला आणि दलित, शोषित, पीडित, बहुजन आणि एकूणच भारतीय समाजाला ज्ञानरूपी सूर्य ज्यांनी दाखवला, तळागाळातील सर्व लोकांना आशेचा किरण देऊन दाखवला की भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त भारतातील तमाम नागरिकांना, विश्वातील संपूर्ण आंबेडकरवादी लोकांना मी हार्दिक सदिच्छा देतो। आणि आज पुण्यामध्ये जयंतीनिमित्ताने मी आलं पाहिजे अशी विनंती म्हणणार नाही, पण ज्यांनी अपेक्षा व्यक्त केली ते या देशाचे ध्यानगुरू, विश्वविख्यात इनर पीसचे प्रणेते आणि ज्यांनी समाजामध्ये शांतीचा संदेश पोचावा म्हणून लोकांमध्ये सद्भावना उभी केली। आणि मी बघतोय संपूर्ण भारतामध्ये त्यांनी अख्खा समाज एकत्र आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला। 14 वर्ष त्यांचे अथक प्रयत्न मी, आमचे शैलेंद्र तुनवनकर आणि अभियंता नरसिंग कटके आणि संपूर्ण लोक आम्ही जवळनं बघतोय। ते आमचे गुरुजी रघुनाथजी गुरुजी यांनी इथे बोलावलं आणि विशेष म्हणजे आज जिथे आम्ही उभे आहोत इथे आज डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे 25वं वर्ष आहे आणि इथे आमचे शैलेंद्र तुनवनकर यांचा मी फार सिंहाचा वाटा असं म्हणेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये। विशेषतः विद्यार्थ्यांना UPSC MPSC मध्ये मार्गदर्शन करणे, त्यांना निर्णयप्रत त्यांना तिथे पोहोचवणे, त्यांच्यासाठी रक्त जाळणे, घाम गाळणे आणि निर्णयप्रत लढाईमध्ये जे लोक ज्या विषयामध्ये सक्षम आहेत, विद्वान आहेत, हुशार आहेत त्यांना एकत्र आणणे आणि विद्यार्थी हा या देशाचा खरा एक आधारस्तंभ आहे, त्याला पुढे नेलं पाहिजे, त्याला देश पुढे जाईल अशी भावना ज्यांनी जोपासली आणि प्रॅक्टिकली त्यांनी ते प्रूव्ह केलं ते आमचे सहकारी शैलेंद्र तुनवनकर। त्यांनी आम्हाला विशेषतः ध्यानगुरू गुरुजी आणि मला रघुनाथ गुरुजींनी मला इथे बोलावलं, त्यामुळे त्यांचा विशेष आभार मानतो। आज सांगण्यासारखं खूप आहे जगामध्ये, जगातल्या 170 देशामध्ये जयंती साजरी होत आहे। असं एकच महामानव आहेत विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर की त्यांची जयंती जगामध्ये होते आणि ती जयंती ही विचारांची जयंती, ही जयंती तुम्हा आम्हाला एकत्र आणण्यासाठी जयंती। या जयंतीच्या निमित्ताने समाजामधला भेदाभेद दूर झाला पाहिजे आणि समाज एक झाला पाहिजे आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये 22 प्रकरणं, 80,000 शब्द आणि त्या 395 कलमांमध्ये त्यांनी या देशाची एकता, एकात्मता आणि समता प्रस्थापित केली। त्या देशाचे गुरु डॉक्टर आंबेडकर यांना मी नतमस्तक होतो आणि त्यांनी तो संदेश दिला, शिका, संघर्ष करा। मला थोडंसं शिकता आलं आणि ते शिक्षण घेण्याची जी प्रेरणा आहे ती म्हणजे विश्वभूषण डॉक्टर आंबेडकर आहे। एक मला सांगावंच वाटेल की 14 वर्षापूर्वी मी BSc डॉक्टर ऑफ सायन्स द इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री ऑफ इंडिया आणि त्यावेळेस याच डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये आमचे 2 गुरुचे शिलेदार होते। एक म्हणजे ध्यानगुरू आमचे गुरुजी शैलेंद्र तुनवनकर, आता हयात नाहीत, ते आमचे अशोकजी श्रीवंत, या तिघांनी प्रण केला की 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांचा सन्मान DSC केल्यानंतर त्यावेळी शाहू महाराज यांनी केला होता, त्यानंतर 91 वर्षांनी मी DSC केली, तर सध्याचे जे शाहू महाराज, श्रीमंत शाहू महाराज त्यांच्या हस्ते सन्मान झाला पाहिजे आणि तो सन्मान या तिघांनी घडवला। ती जागा म्हणजे हीच जागा। आज विद्याभूषण डॉक्टर प्रशांत पगारे साहेब जे मी 2010 पासून आमचे 14 वर्षाचे संबंध आहेत, त्यांनी आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या दिव्य शांती वेलनेस सेंटरमध्ये जो आपला उद्देश आहे दिव्य शांती परिवार, विश्वकल्याण, विश्वशांती, विश्वसमृद्धी आणि प्रत्येकामध्ये इनर पीस तसेच मानवता आणि सद्भावना या ज्या
दिव्य शांती परिवाराच्या ते मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। तर त्यांना मी आज डॉक्टर बाबासाहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळो आणि मी जो दिव्य शांती परिवाराला त्यांचं सतत मार्गदर्शन देऊन विश्व कल्याणासाठी, विश्व शांतीसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी, मानवतेसाठी त्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन करावं आणि आपल्या भारताचं नाव पूर्ण विश्वामध्ये मानवतेसाठी, विश्व शांतीमध्ये व्हावं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये शांती निर्माण व्हावी, त्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। पुढील मार्गासाठी त्यांनी आम्ही मदत करावी अशी आज आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि डॉक्टर प्रशांत पगारे साहेबांना आम्ही विनंती करतो की यापुढे तुम्ही आम्हाला सतत मार्गदर्शन करून आम्हाला आशीर्वाद द्यावा। आजच्या दिवशी डॉक्टर प्रशांत पगारे सर, डॉक्टर रघुनाथ सर, सर्वजण इथे जमलेले आहेत। तर या निमित्ताने मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी जे शिकवण दिलेली आहे किंवा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा एक मार्ग चांगला वापरून पुढील कार्यासाठी सर्व आपल्या जनतेसाठी काम करावं आणि देशातील नागरिकांना पुढे जाण्यासाठी सर्वांनी एकोप्याने संघटित होऊन कार्य करण्यास मदत करावी, एवढंच बोलून मी शुभेच्छा देतो। जय भीम। सर्वांना सप्रेम जय भीम। आत्ताच आपलं मनोगत व्यक्त करणारे माननीय डॉक्टर प्रशांत पगारे सर, माननीय यमुल सर, तुर्वणकर गुरुजी, तुर्वणकर सर, त्यांचे सहकारी। आज इथं सांस्कृतिक भवनमध्ये सरांनी सांगितलेला अनुभव खूप मोठा आहे आणि त्यांना मिळालेली पदवी खूप छान आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। इथेच आपलं नागार्जुन संग्रहालय आहे आणि महार रेजिमेंटचं सुधाकर खांबे यांचं संग्रहालय आहे, त्यालाही 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या सगळ्या मान्यवरांनी जे सहकार्य दिलं आणि जिथं ठेवलेल्या ज्या बाबासाहेबांची चित्र आहेत, 125 जयंती झाली त्यावेळेचे 125 चित्र, गौतम बुद्धांची विविध भावमुद्रा असलेली त्यांचे भावरूप आहेत। त्यानंतर 1 रुपया नाणे असलेली बाबासाहेबांची 15,000 नाणी दिवंगत दिलीप वानखेडे यांनी जमा केलेली आहेत आणि हे सगळं श्रेय सांस्कृतिक भवनाला जाते की त्यांनी लोकांना पाहण्यासाठी खुलं करून दिले। कारण हा ठेवा छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत एक धम्म प्रसाराचं कार्य करतो। कुठलाही जातीभेद न शिकवता शिका। बाबासाहेब म्हटले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि खरंच याचा अनुभव आता सरांनी सांगितलं की शिका, आपलं कुटुंब शिक्षित करा, समाज करा, राष्ट्र पर्यायी देश आपला सुसंस्कृत होईल। आज या ठिकाणी इथे येऊन सरांनी आपल्याला भेट दिली। एक पहिले 15 वर्षानंतर पुन्हा आता भवनाच्या 25व्या वर्षात सरांच्या पुढच्या वाटचालीला आमच्या वानखेडे परिवार संग्रहालय सांस्कृतिक भवन यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच सहकार्य कायम आमच्या पाठीशी राहू दे अशी आशा व्यक्त करते। धन्यवाद। भीम सर्वांना नमस्कार। आज आपण सर्वजण क्रांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणामध्ये जमलेलो आहोत आणि आदरणीय आपले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी अभ्यास केला आणि इथे 3 रेकॉर्ड केले, वर्ल्ड रेकॉर्ड, ते आदरणीय डॉक्टर प्रशांत पगारे साहेब हे आपल्यामध्ये विद्याभूषण उपस्थित आहेत आणि त्यांनी प्रचंड मोठा संघर्ष करून पुण्यामधून दिल्लीपर्यंत आज त्यांनी चांगल्या पद्धतीने या देशाच्या परिवर्तनाच्या कार्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। आज योग बघा कसा आहे, कपिलषष्ठीचा योग आहे, हजारो वर्षातून येणारा दुर्मिळ योग आहे। एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं हे 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि साहेब पहिल्या वर्षापासून शेवट म्हणजे 25व्या वर्षापर्यंत सतत या आंबेडकर भवनात येत आलेले आहेत। इथे त्यांनी सगळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत आणि आजही रौप्य महोत्सवी दिवसाच्या 9 एप्रिल नंतर 14 एप्रिल म्हणजे जयंती दिनी सुद्धा त्यांचे इथे त्यांचा स्पर्श इथे झालेला आहे आणि ते इथं बाबासाहेबांच्या चरणाजवळ आले, त्यांनी नतमस्तक झाले, बाबासाहेबांना वंदन केलेलं आहे आणि आदरणीय आमचे सहकारी मित्र डॉक्टर रघुनाथ यमुल सर, ध्यानगुरू गुरुजी यमुल गुरुजी सर सुद्धा या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत। त्यांचे आमच्यावर फारच उपकार आहेत सगळ्यांवर।
की त्यांनी बरंच आम्हाला सहकार्य केलं आहे. आज आम्ही जे काय आहोत त्यांच्या आशीर्वादामुळं आहोत आणि त्या दोघांच्या येण्यामुळं एक परिसस्पर्शाचा आज अनुभव आम्ही घेतो आहोत की त्यांच्या सहकार्यामुळं त्यांच्या संधीमुळं आज आम्ही सगळे काय म्हणतो त्या आम्हाला भरून आलेलं आहे की त्यांच्या कार्यामुळं आणि त्यांनी केलेल्या योगदानामुळं आज आमच्या जीवनाला एक वेगळं काय म्हणतात त्याला एक वेगळी उभारी मिळालेली उजाळा मिळाला. आणि आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या या प्रांगणाचं वैशिष्ट्य असं आहे जिथे आपण थांबलोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथून एक मोर्चा काढला होता मालधक्का चौकातून तो कौन्सिल हॉलपर्यंत आणि वतनाच्या जागेसाठी. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मंगळवारातल्या लोकांना घेऊन एक फार मोठ्या मोर्चाचं आंदोलन केलं होतं. आणि म्हणून ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि बाबासाहेबांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतच आदरणीय आमचे विश्वभूषण डॉक्टर प्रशांत पगारे साहेब यांनी सुद्धा रेकॉर्डवर रेकॉर्ड केलेले आहे. आणि एवढंच नव्हे की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयामध्ये जवळजवळ 75 मुलं UPSC MPSC पास झालेले आहेत आणि 5 पोरं CA आहेत. आर्थर रोडचा जेलर आपला विद्यार्थी आहे, 2 DYSP आहे, रेल्वेमध्ये आपले जवळजवळ 70 विद्यार्थी आहेत आणि असे CID मध्ये क्राईम ब्रांचला आपला विद्यार्थी आहे सत्यम गाडे. हे सांगायचं म्हणजे महत्त्व यासाठीच आहे की बाबासाहेबांची पदस्पर्शाने पुढील झाल्यानंतरची जागा ही चैतन्यमयी होते, ऊर्जामयी होते. इथून जाणारा प्रत्येक माणूस हा प्रगतीच्या दिशेने जातो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या पावनभूमीतूनच डॉक्टर साहेबांची कारकीर्द घडलेली आहे. आणि या 25व्या वर्षी ते सलामी द्यायला परत इथे आलेले आहेत. दोघांचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि सरजी आम्हाला असेच आशीर्वादित करा, दोघंजण असेच या पुढीलही काळात या भवनामध्ये असं तुमचं मार्गदर्शन लाभू द्या.